आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। प्रहार जनशक्ति पार्टी के प्रमुख एमएलए बच्चू कडू इन दिनों महाराष्ट्र के कई जिलों का दौरा कर रहे हैं। आने वाले विधानसभा चुनाव में 20 से अधिक उम्मीदवार चुनावी मैदान में उतारने की बात करते हुए उन्होंने आज सोमवार 29 जुलाई 2024 को सोलापुर शहर के विश्राम गृह में पत्रकार परिषद को संबोधित करते हुए कहा कि प्रहार सोलापुर में 2 से 3 सीट लड़ाने जा रही है। आता प्रश्न असा आहे, पहिले उमेदवार महत्वाचा आहे। संघटन बांधणी जरी असली तरी उमेदवार त्या तोडीचा ताकदीचा असणं फार गरजेचं आहे। आणि मग तसे उमेदवार भेटले चांगल्या ताकदीचे तर मग आपण समोर जाऊ। आता तर सध्या आम्ही 2 ते 3 आहे, पण महाराष्ट्रात 25-30 पर्यंत आता आम्ही जेव्हा घोषणा केली होती 20 जागा लढू, आता आमच्याकडे अजून 10 मतदारसंघाचे चांगल्या प्रमुख लोकांचे अर्ज आलेले आहे जे माजी आमदार आहे। तर मला वाटते जर चांगले उमेदवार भेटले तर ते वाढत जाईल। आमची कोणती तिसरी आघाडी नाही, आमची शेतकरी आघाडी आहे। हे तिसरी आघाडी असेल, युती तिसरी आघाडी असू शकतं, काँग्रेस तिसरी आघाडी। आमची मूळ लोकांची आघाडी आहे, कष्ट करणाऱ्यांची। त्यामुळे आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत, हमारी पहिली आघाडी है। सध्या तर पडलो नाही ना, 9 तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत। हे सगळे मुद्दे 14 मुद्दे 9 तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्या मागे काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार, सरकारला सांगणार बाबा हे महत्वाचे मुद्दे आहे। या महाराष्ट्रातला, राज्यातला, देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं, काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं, हे सगळं आम्ही जसं अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, आशा वर्कर असेल, तिकडे रोजगार सेवक असेल, ग्रामपंचायत कर्मचारी असेल, यांना कामाचा तगादा जास्त आहे, काम जास्त आहे, पण पगार का कमी आहे, सारखा का करत नाही। शेतकऱ्यांच्या हमी भावाचा प्रश्न असेल, तुम्ही सरळ सांगतोय का 9,900 रुपयाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची, आणि केंद्रानं या वर्षीचे भाव आता जे भाव भेटन ऑक्टोबर नोव्हेंबरला ते केले 7,000, म्हणजे 3,000चा फरक आहे। विशालगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही। खाली जे घडलेलं आहे विशालगडावर, हिंदू असू दे का मुस्लिम असू दे, जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे। गड ही या राष्ट्राची, या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे। तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कोणत्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे, या मताचा मी आहे। पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो, कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा त्याचा काही संबंध नव्हता। जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे। आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही। छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाळता रयत महत्वाची आहे। सगळं गेलं तरी 72, पण रयत जिवंत राहणं महत्वाची आहे। त्या रयत मध्ये मुसलमान असू दे, हिंदू असू दे का कोणी असू दे। आणि त्याच्यामुळे आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं, त्यांनी म्हणलं का गडावरच्या अतिक्रमण सोबतची आमची भूमिका आहे, खालच्या बाबत ज्यानं काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। ते आता मी काही पोलीस नाही आहे, जे मला माहित नाही ते कसं आहे। जर तरच्या भाषेत आपण बोलण्यात काही अर्थ नाही आहे। कोणी जे कोणी असेल, सोयी कोणी असेल, माझा कार्यकर्ता असेल तर त्याचे हातपाय तोडले पाहिजे।